प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे, त्याचे सीडीआर तपासले पाहिजे. एका खासदाराचा उल्लेख आहे, नाव कुणीही घेतलं नाही. खासदार कोण आहे कुणाला माहित नाही. आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथे आले. खरं तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता, पण मुख्यमंत्र्यांना काय घेणं गेलं? मुख्यमंत्र्यांचं थोडंच पोट कळालं. ज्याचं गोरगरिबाचं लेकरू गेलं त्याला ते विषय कळेल ना. त्यामुळे मुख्यमंत्री आले, जोरशोरचे त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत इतक्यात मुख्यमंत्री उभे राहिले. आणि मुख्यमंत्री असा, मी पुन्हा एकदा सांगते, खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत गुपचूपपणे कॉल रेकॉर्ड करतायत, भाषण रेकॉर्ड करतायत, त्यांनी उघडपणे रेकॉर्ड करावं, माझं काही म्हणणं नाहीये. त्यांनी नीट समजून घ्यावं. दादा असं काय करताय, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, एवढं तर कळतं ना राव. तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं. पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं. देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं? देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं, तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं, हे फार विशेष आहे. दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली. मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही क्लीन चिट द्यायची घाई करू नका, तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे. आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या. मी का असं म्हटलं? मला इथे काय माझा काय रणजित नाईकांनी बांध कोरलाय का? मी त्यांचा बांध कोरलाय का? काय रामराजेकडे माझी उचल आहे का? काय रामराजेंनी माझे पैसे बुडवलेत का? ह्याच्यातल्या कुठल्याच नेत्याशी माझं काहीच घेणं देणं नाही, काही संबंध नाही. काय आमचं घेणं देणं आहे? आमचं म्हणणं हेच होतं की इथलं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करतं. तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही. आम्ही आताही म्हणतोय तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही. पण जर दबावात काम होतंय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये लिहिलंय. कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही नावं आहे. त्या मृत्यूपूर्व जबाबच आहे तो. त्याच्यात ती सांगते हे सगळं. तर ती सांगते की माझ्यावर दबाव येत होता, खासदार दबाव आणत होते, पीए दबाव आणत होते. आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा, आणि विशेष आमचं कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न आहे. फलटणचं पोलीस स्टेशन हे छळ छावणी झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटतं. फलटणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत? सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत? मी सगळी नावं घेतेय. मी जेवढी नावं घेते तेवढी नावं मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे. म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा काढायचा म्हणून काढला, घोषणा झाल्या, घरी गेले, आराम. ही भाषा नाही आमची. आम्ही लढाई लढणार आहोत. सुनील महाडिक, जायपात्रे, पाटील ह्या सगळ्या लोकांना आम्हाला काही प्रश्न पडले होते की तुम्ही एवढ्या गोष्टी बाहेर काढल्या. खरं तर डेड बॉडी जवळचा मोबाईल जप्त झाला असेल दादा हो. आता मोबाईल जप्त झाला, तो मोबाईल उघडतो कुठे? एखाद्या गोष्टीमध्ये जर काही पुरावे सापडले तर ते पुरावे बिफोर कोर्टच उघडावे लागतात, इतरत्र उघडता येत नाही. मग हे पुरावे कुणी उघडले, का उघडले? मुळात तिला जीव तिचा गेला असता का? डिपार्टमेंटचे इमिजिएट ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ, या अंशुमन धुमाळांकडे तिने तक्रार केली होती. मग धुमाळने का बरं लक्ष दिलं नाही? धुमाळने का लक्ष दिलं नाही हा प्रश्न महिला आयोगाला पडला नाही. पण ती इथंच बदली मागत होती ही माहिती मात्र महिला आयोगाने फार आवर्जून दिली. बघा त्यांच्याकडे येणार आहे थोड्या वेळाने. अंशुमन धुमाळचे